नमस्कार शेतकरी मित्रांनो. तर हे आपलं सोलार पंप क्रॉम्प्टनचं 7.5 HP आहे आणि हे 2 तास मोटर चालू होती, परंतु पाणी वर येत नव्हतं आणि ते चेक करण्यासाठी जेव्हा आपण आपली मोटर शेततळ्यातून बाहेर काढली, तेव्हा आपल्याला असं आढळून आलं की हे तुम्ही पाहू शकता, मध्ये जी आहे पंख्याचं जी पाणी वळायचं तोंड असतो ना, त्या ठिकाणी अशा पद्धतीने मध्ये जाऊन सर्प पूर्ण असं गोल अडकून बसलेला आहे. तर 2 तास आपली जी मोटर आहे ती रिकामी फिरलेली होती. नंतर पाणी काय नाही गेले म्हणून नंतर आपण येऊन चेक केल्यानंतर आपल्याला हे असं पाहू शकता तुम्ही, पंख्यामध्ये सर्प पूर्ण पॅक झालेला आहे मध्ये. हे पाहू शकता तुम्ही, क्रॉम्प्टनची आपली 7.5 HP पाणबुडी आहे सोलर, आणि त्या साईडला आपलं सोलर पॅनल आहे क्रॉम्प्टनचं. तर आता हे सध्या काढून घेणे चालू आहे. निकाल महागडा बस का. तर ह्याच्यावर जी जाळी भेटत आहे ती जाळी नक्कीच ह्याच्यावर लावून ठेवावी, नाहीतर अशा पद्धतीने मध्ये जाऊन काही बी अडकू शकतो. आपल्या शेततळ्यामध्ये जरा कचरा जास्त आहे, ह्याच्यामध्ये आपण पेपर टाकून घेतलेलं नव्हतं म्हणून आपण याची जाळी काढलेली होती, कारण की ती जाळी कंटिन्यू ब्लॉक होणार लहान लहान कचऱ्याने, शेवाळ्याने ती, म्हणून आपण जाळी काढलेली होती. आता एक 7-8 महिने झाले आपली मोटर चालू आहे, परंतु हे आज असला प्रकार घडलेला आहे. अरे मच्छी आहे. तर हे सर्प आहे, तुम्ही पाहू शकता पूर्ण असं. हे मध्ये एक कमीत कमी अजून 2-3 राऊंड आहेत आणि निम्मक आलेलं आहे पूर्ण असं. हे तुम्ही पाहू शकता, ही मासा नसून हे सर्पच आहे. पाहू शकता सर्प जे आहे आपलं निम्म निघायला आहे. पकडू. हे तुम्ही पाहू शकता, ते सर्प आपलं जे आहे निघायला आहे. आता याला मध्ये सोडून घेणार, आपण टेस्टिंग करणार. तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो व्हिडिओ पाहिल्याबद्दल, आणि काळजी घ्या. अशा पद्धतीने सोलार पंप जर तुमच्यापाशी बी असेल तर असं होऊ शकतो, घडू शकतो. याच्यावरली जी जाळी भेटते ती जाळी नक्कीच याच्यावर लावून ठेवत जावा, नाहीतर अशा पद्धतीने काही बी मध्ये जाऊन अडकू शकतो. तर भेटूया नंतर नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय जवान, जय किसान.